तुमचा देखील गॅस तुम्हाला फक्त 1 महिन्यात जातो का? मग वापरा या टिप्स. अगदी एक गॅस जर तुम्हाला अगदीच 1 महिन्यात जात असेल तर या टिप्स वापरल्यानंतर तोच गॅस तुम्हाला अगदी 1.5 महिना तरी नक्कीच जाईल. तर इथं मी अगदी बारीक टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा आणि व्हिडिओ आवडल्यास तो तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा. तर इथं आपली सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजे गॅस सिलेंडर घेतानाच आपल्याला त्याचं वजन करून घ्यायचं आहे. सिलेंडरचं वजन जर कमी असेल तर तो गॅस सिलेंडर आपल्याला लगेच बदलायचा आहे. तर सिलेंडरचं ग्रॉस वेट जे आहे ते 30 kg असतं आणि प्रिंटेड जे वेट आहे ते 15.3 kg असतं आणि ॲक्च्युअल जे सिलेंडरचं वेट आहे ते 14.2 किंवा 14.3 kg असतं. त्यामुळे तुमचं जर सिलेंडरचं वेट या रेंजमध्ये नसेल तर तो सिलेंडर तुम्हाला लगेचच बदलून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं आपली दुसरी टीप ती म्हणजे स्वयंपाकामध्ये आपल्याला शक्य तिथे आणि शक्य तेवढा कुकरचा वापर करायचा आहे आणि शक्य असेल तर थोडा मोठाच कुकर वापरा, जेणेकरून यामध्ये अशी 2 ते 3 भांडी नक्कीच बसतील आणि त्यामुळे इथं देखील आपली गॅसची बचत नक्कीच होईल. त्यानंतर येते ती टीप नंबर 3 ती म्हणजे डाळ भात लावताना आपल्याला डाळ आणि तांदूळ एक 15 ते 20 मिनटं अगदी व्यवस्थित आपल्याला भिजत घालायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला त्याचं कुकर लावायचं आहे, जेणेकरून डाळ आणि भात अगदी लवकर पटकन शिजतात आणि आपली गॅसची देखील इथं नक्कीच बचत होते. आणि आता टिप नंबर 4 आहे ती म्हणजे बऱ्याचदा बघा आपल्यापैकी बऱ्याच जणी या नवशिक्या असतात आणि त्यामुळे चपाती लाटताना त्यांचा बराच वेळ जातो. बऱ्याचदा काय होतं की तव्यात ती चपाती भाजून होते तरी देखील हातातली चपाती लाटून होत नाही. मग अशा वेळी काय करायचं की चपातीची जी गोळे आहेत ते आपल्याला अगोदरच बनवून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर बघा इथं मी अजून एक ट्रिक सांगते की ही जी घडी आहे ती देखील आपल्याला अगोदरच घालून ठेवायची आहे, जेणेकरून ती घडी घालण्याचा वेळ आपला तिथं वाचतो. इथं मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर अशा घडी घालून ठेवल्या तर चपाती लाटण्यामध्ये आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि आपल्या चपाती अगदी पटकन लाटून तयार होतात. त्यामुळे ही ट्रिक चपाती करताना तुम्ही देखील नक्की वापरा. किंवा याच्यापेक्षाही अगदी जास्त फास्ट अशा चपाती तुम्हाला जर भाजायच्या असतील तर इथं मी सांगेन की चपाती तुम्ही अगदी सगळ्या लाटून घ्या आणि त्यानंतर त्या चपाती तुम्ही भाजून घेऊ शकता. याने देखील इथं तुमच्या गॅसची नक्कीच बचत होईल. अगदी एक 5-6 चपाती जर तुम्ही लाटून ठेवल्या आणि त्यानंतर त्या भाजून घेतल्या तर इथं आपला गॅस नक्कीच वाचेल. त्यानंतर येते ती टीप नंबर 6 ती म्हणजे भाजी शिजवताना त्यामध्ये कमी पाणी घाला आणि अगदीच वाफेवरती या भाज्या शिजवून घ्या, जेणेकरून त्यामधली पोषक तत्वे देखील राखली जातात. तर यासोबतच भाजी शिजताना देखील त्यावरती असं झाकण ठेवा, जेणेकरून इथे देखील आपली गॅसची नक्कीच बचत होते. तर आता त्यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे बऱ्याचदा बघा आपण जेव्हा कधी गॅस सुरू करतो तर तेव्हा तो आपण बऱ्याचदा असा मोठाच ठेवतो, त्यामुळे तो भांड्याच्या वरती जातो आणि यामुळे देखील इथं आपला गॅस वायाच जातो. मग अशा वेळी काय करायचं, गॅस हा नेहमी लो किंवा मीडियमवरतीच ठेवायचा. स्वयंपाकाला थोडा अगोदर सुरुवात करा, जेणेकरून तुमचा स्वयंपाक लवकर तयार होईल आणि इथं तुमचा गॅस देखील नक्कीच वाचेल. आणि आता त्यानंतरची पुढची टीप ती म्हणजे आपण बऱ्याचदा गॅसवरती ओलीच भांडी ठेवतो आणि या ओल्या भांड्यातील पाणी सुकण्यासाठी आपला वेळ आणि आपला गॅस हे दोन्ही वाया जातात. त्यामुळे नेहमी काय करा की गॅसवरती भांडं ठेवताना ते कोरडं आहे ना याची नक्कीच खात्री करा. आणि आता त्यानंतरची पुढची टीप ती म्हणजे चपाती झाल्यानंतर बघा आपला चपातीचा तवा हा गरमच असतो. मग यावरतीच आपण असं भाजीचं पातेलं किंवा कढई ठेवून याला गरम करू शकतो, ज्यामुळे आपल्याला याच्यासाठी सेपरेट गॅस वापरावा लागणार नाही आणि यामुळे आपली इथं गॅसची नक्कीच बचत होईल. त्यानंतरची सगळ्यात लास्टची टीप जी मी नेहमी फॉलो करते ती म्हणजे बघा जेव्हा कधी आपण गॅस जोडेल ती तारीख आपल्याला कॅलेंडरमध्ये अशी लिहून ठेवायची आहे, जेणेकरून आपण एक गॅस किती दिवस वापरला किंवा हा जोडलेला गॅस आपल्याला अजून किती दिवस जाईल याचा एक आपल्याला अगदी अचूक असा अंदाज येतो. त्यामुळे एकच गॅस जास्तीत जास्त दिवस वापरण्यासाठी तो आपल्याला कसं वापरलं पाहिजे हे देखील आपल्याला समजतं. तर या होत्या काही खास टिप्स ज्या तुमच्या गॅसची बचत नक्कीच करतील. याशिवाय जर तुमची गॅसची पाईप बघा इथे जर कुठे लिकेज असेल तर इथे देखील तुमचा गॅस वाया जाऊ शकतो. यासोबतच तुम्हाला तुमचा बर्नर देखील अगदी व्यवस्थित असा नियमितपणे क्लीन करायचा आहे आणि ज्यामुळे तुमचा गॅस अगदी व्यवस्थित असा चालेल आणि इथं तुमचा गॅस अजिबात वाया जाणार नाही.
चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि यासोबतच तुमच्याकडे अजून गॅसची बचत करण्यासाठी अजून कोणत्या टिप्स आहेत हे देखील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकताय। भेटूया परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।